म्हटलं बारीक ऐका ते सांगून राहिलो ना मी. बारीक ऐका असं चारदा म्हटलं ना मी. आहे तर चावडीवर दरोड आहे, शेजारला माणूस आहे सांग राहिला. अरुण महाराज इथलं बारीक ऐकलं पाहिजे. हो त्याला मजा आहे. अजून सांगतो किती बारीक ऐकलं पाहिजे. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवी ठाईची नवी नहुंगडी. अनेक बोलविती फार बहु थोर नावडती, तुमची मज लागली सवी ठाईची नवी नहुंगडी. भाविक त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली सवे, तुमची मज लागली सवे असं ठाईची नवे नवंगडी. विठ्ठल विठ्ठल विचारसार परमां माध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारयिनीं अभयदां जड्ढन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्भुजेत् सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. पांडुरंगा कुरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादानी कथिता विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका भजिव्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुराधवेनु भस्तकं. अनंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं. स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण. आता माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे ठाईचे नव्हे नहुंगडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांच्या प्रासादिक वाणीतनं अमृतवाणीतनं प्रगट झालेला जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि मित्र परिवार गोपाळ या दोघांमध्ये काहीतरी कारणास्तव वाद झाला आणि त्या झालेल्या वादाचा अनुवाद म्हणजे आत्ता घेतलेला अभंग होय. विठ्ठल विठ्ठल
घेतलेल्या अभंगावर काहीशा वेळेपर्यंत वाङ्मयीन सेवा प्रभुचरणी समर्पित करण्याच्या प्रथमतः पूर्वी प्रारंभी अगोदर आपल्या धरणगाव क्षेत्रामध्ये गेल्या 36 वर्षापासून भगवान श्री पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र अन्य ग्रामदेवता आदी करून देवतेच्या कृपेने कृपाप्रसादाने तथा ज्ञानोबा तुकोबा संत सम्राट निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताबाई आपण ज्या खालशात राहतो ते संत श्रेष्ठ नामदेव महाराज तथा स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पूजनीय झेंडूजी महाराज पूजनीय नथुसिंग महाराज पूजनीय विठ्ठल महाराज पूजनीय सुपडू महाराज पूजनीय रामदास महाराज पूजनीय राजाराम महाराज पूजनीय शादू महाराज श्रद्धेय आदरणीय कुरेकर बाबा हरिभक्तपरायण श्री रूपचंद महाराज दैवतकर आदी करून संतत्वाच्या सगळी यादी पाठ करावी लागते ना मग आदी करून संतत्वाच्या आशीर्वादाने श्रद्धेय आदरणीय श्री महंत भगवानदास महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने संपूर्ण ग्रामस्थ आणि महाराजांवर नितांत प्रेम करणारा श्रद्धाळू वर्गांच्या अथक परिश्रमाने संस्थेतील आजी माजी विद्यार्थीगणांच्या उपस्थितीने संपन्न होणारा जोग महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा याही वर्षी मोठ्या दिमाखाने संपन्न होतोय आणि मला वाटतं त्या सोहळ्यातली दुसरी कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. नाही ना, मागे एकदा केलं होतं ते एक आणि हे दुसरं. आता हळू तानपूर आता कमी कर असं ना तुला म्हणायचं ना. दुसऱ्यांदा ह्या सोहळ्यामध्ये येण्याचा योग आला. मला वाटतं ते सप्तातलं दुसरं किंवा तिसरं कीर्तन असेल. अभंग घेतला होता येऊनी नरध्या विचारावे सार. आणि आत्ता हे काल्याचे कीर्तन आहे, प्रसादाचे कीर्तन आहे. ही अंतिम टप्प्यातली कीर्तनाची जबाबदारी महाराजांकडनं माझ्या वाट्याला आली. हे अर्ध्या पाऊण तासामध्ये हे पुष्प समर्पित करायचे. पुढच्या वर्षाच्या बऱ्याचशा सूचना आपल्याला सांगायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, पार पाडायच्या आहेत. त्याच्याकरता कीर्तन झालंच पाहिजे असं काही नाही. थोडासा अभंगाचा भाव सांगेल महाराज. आपले विद्यार्थी मंडळी काय सांगेल अभंगाचा तो भाव सांगेल, पण तो काय भाव सांगेल ते नाही सांगता येणार. भाव 100% सांगेल, पण तो काय भाव फुटतो त्याला काही आता आयडिया नाही ती. अतिशय चांगला सोहळा संपन्न होतो. मध्यंतरी मला वाटतं या सोहळ्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी फार मोठं नुकसान झालं. दुसऱ्या दिवशी श्रद्धेय आदरणीय ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये कोणालाच माहिती नाही असा माणूस नसेल. मी कधीतरी माझी क्लिप जाहीर झाली होती. तमाशात जाणारे सगळे लोक कीर्तनात आणणारी एकमेव व्यक्ती होती फक्त इंदुरीकर महाराज. तमाशातले लोक इकडे आणले त्यांनी. बरं आपलं कीर्तन 9 ते 11 असलं तरच लोक येतात. महाराजांचं कधी बी ठेवा लोकच येतात. बरं आपल्या कीर्तनाला बसायला असलं तर लोक बसतात. त्यांच्या कीर्तनाला कसे का गाणं असे ना आणि बस माती लोट बस 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 असं त्यांच्या कीर्तनात असतं. नेमकं त्यांचे कीर्तन झालं नाही. अख्ख्या लोकांचं मत असेल की सगळे कीर्तन झाले नाही तरी चालेल, पण इंदुरीकरांचं कीर्तन झालं पाहिजे होतं. पण ईश्वर नीतीला जे मान्य असले की ते घडतं. आणि विशेषतः मला असं कळलं की महाराजांनी पाकिट घेतलं नाही. मला फोन आला होता घेऊन या म्हणे. आणि मस्तपैकी वातावरण चांगलं आहे, पण कमी वेळ मला कीर्तन करायचं आहे. अभंगातला अतिशय चांगल्या पद्धतीने भाव सांगण्याचा प्रयत्न करतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
हे काल्याचे कीर्तन आहे. प्रथमतः मला हे सांगावं लागेल, काला काला म्हणजे काय, काल्याचे प्रकार किती, आणि काल्याच्या कीर्तनात काय करायचं असतं. काला 3 प्रकारचा काला आहे. एक साध्य काला आहे, एक साधन काला आहे, आणि एक प्रतीक काला आहे, प्रतिमा आहे. दैभात एकत्र करणे ही प्रतिमा आहे, प्रतीक काला आहे. नामस्मरण करणे हा साधन काल आहे, आणि जीवाचं आणि शिवाचं मिलन, ऐक्य, लग्न लागणे हा साध्य काल आहे. साध्य काला प्राप्त करून घेण्याकरता या विश्वामध्ये अन्य अन्य साधनं असतील. गोपीगीत नावाचा एक ग्रंथ जन्माला आला, आणि त्या गोपीगीतामध्ये कृष्ण कथेची ताकद सांगितली. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिर्डितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमद्धानतम भूय गुणांतिते भुरदा जना. आपलं तप्त जीवन शांत करण्याकरता पृथ्वीच्या पाठीवर एकच साधन आहे, त्याचं नाव आहे तव कथामृतम. फक्त कृष्ण चरित्र आहे, आणि ते कृष्ण चरित्र गाण्याची पद्धत, रूढी, परंपरा, नियमावली फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायात आहे. या महाराष्ट्रामध्ये 2000 पंथ जन्माला आले, पण कोणत्याच पंथामध्ये काल्याचे कीर्तन आहे असं मला एखाद्याने नमूद करावं. ते फक्त आणि फक्त आपल्यात आहे, फक्त आपल्यात आहे. तसं बाकी पंथांमध्ये आणि आपल्या संप्रदायामध्ये फार तफावत, फरक, वेगळेपण आहे. बाकी पंथांमध्ये आणि संप्रदायामध्ये फरक असा आहे, मी कधीतरी सांगतो अरुणजी महाराज, बाकी पंथ फक्त स्वतःला चांगलं म्हणतात, शेजारच्या पंथाला बरं म्हणण्याची मोठी अंतकरणाचे नाहीत. शेजारच्याला नाव ठेवतात, आपल्याला चांगलं म्हणतात. त्याला विचारलं आम्ही चांगला, त्याला विचारलं आम्ही चांगला, हे बाकी सगळे पंथ म्हणतात. आणि संप्रदायाला विचारलं तुमचं काय मत आहे सगळ्यांबद्दल, संप्रदाय म्हणतो सगळे चांगले आहेत. का संप्रदाय सगळ्यांना चांगलं म्हणतो याची कारण मी उत्तर मीमांसाशी, कोणताच बाप मुलांना नाव ठेवीत नाही. हे कळायला जरा अवघड आहे. तुम्ही माना नाही तर नका माना, वारकरी संप्रदाय सगळ्या पंथांचा बापच आहे. तुम्ही मानलंच पाहिजे तर तो बाप सिद्ध होतो, असं काय नाही. बाप तो बाप राहतो. काल परवा एक पोरग उठलं आणि ते त्याच्या बापाला म्हणे, पप्पा म्हणे काय, मी तुम्हाला बाप मानित नाही, तरी बाप हसायला लागला. ते पोरग म्हणे काय म्हातारा बावळट, अरे मी बाप मानत नाही तरी हसतात. तो बाप म्हणे मान्य तो नको मान, मला माहिती आहे ना. कळतंय ना तुम्हाला? हे त्यांना जाऊ दे, आपल्याला कळलं पाहिजे, आपल्या लोकांना, आपल्या घरातल्यांना कळलं पाहिजे अगोदर. तो बाप असं पण म्हटला पुढे, म्हणे भाऊ मला नको बाप म्हणू, पण कोणले बी नको म्हणू. मग हे त्याच्या पुढचं आहे. आता संप्रदाय बाप आहे म्हणून त्याला राजा म्हटलंय ना, राजा आहे ना. आणि इथे फक्त काल्याच्या कीर्तनाची पद्धत आहे, बाकी कुठेच नाही. मग इथे जर सुंदर काल्याच्या कीर्तनाची पद्धत, परंपरा, रूढी असेल तर कीर्तनकाराने काल्याच्या कीर्तनामध्ये काही बी सांगण्यात काही मजा नाही ना. कीर्तनकार किती का विद्वान असेल, माझं असं मत आहे भगवान महाराज, कीर्तनकार प्रसंगोत्पात बोलणार असला पाहिजे. प्रसंग पाहून, वेळ पाहून सगळं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. त्या चौकटीत त्याला सगळं बसवता आलं पाहिजे, तर त्यांनी कीर्तन करावं, नाही तर आपली बॅग घर ठेवून द्यावी. बऱ्याच कीर्तनकारांना काही कळत नाही. घरभरणीचं कीर्तन, आणि महाराजांनी आपण घेतला जाळोनी संसार, हे बरोबर आहे का? एकाला खूप दिवसानंतर पोऱ्या झाला, होतच नव्हता, लग्न 15 वर्ष झाले, पोऱ्या होत नव्हता, आणि बारशाचं कीर्तन ठेवलं. महाराजांनी आपण घेतला न मिळो खावया न वाढो संतान, हे बरोबर आहे. तो घरमालक म्हणे कसा तरी पोऱ्या झाला न वाढो संतान म्हणतो, बंद करा कीर्तन आत्ताच्या आता, याला भाड्याला पैसे द्या. काय म्हणाल तो, म्हणजे प्रवास आला रे, प्रवास. हे प्रसंगात्मक नाही, अजून सांगतो, आपल्या करता सांगतो अजून, तुम्ही कामात येईल तुम्हाला, ऐकू ठेवा. मी आज आहे उद्या नाही, तसं काय मानून घेऊ नका. अजून एकाने लग्न झालं, वरात बंद केली, वरात बंद केली, कीर्तन ठेवलं. आमाप लोक जमले कीर्तनाला, महाराष्ट्रातला मोठा कीर्तनकार आला, आणि त्या दिवशी योगाने नवरदेव नवरी कीर्तनाला पुढे बसले. नंतर सवड मिळते नाही मिळते बुवा, पुढे बसले कीर्तनाला, आणि कीर्तनकार महाराजांनी आपण घेतला नको नको म्हणा गुंतू माया जाळी. आता ते बरोबर आहे का तिथे, नको नको म्हणा चालेल का तिथे, आता तिथे सुख्या करावा संसार म्हण ना.
एक कीर्तन करायला कळलं पाहिजे. एक काल्याचं कीर्तन आहे, तर कीर्तनकाराने काय केलं पाहिजे? एकच काम केलं पाहिजे. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी चरित्र ते चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी गेले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी हा देवे गोकुळी गेले देवे वा. ते भूपेश्वरीच्या वेळेलाच पाहिलं मी ते. तुकोबा सांगतात भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण करण्याचा मोका आहे काल्याचे कीर्तन. पण ते चरित्र पुन्हा ते उच्चारा केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये चरित्र झालं ना, त्या चरित्राला स्पर्श करा. एकदम कमी वेळेमध्ये सांगतो बाबा. भगवान कृष्ण परमात्मा सगळ्यांना माहिती आहे. पच्चिंतनम तत्कथनम तच्चिंतनम अन्युन्यात पुन्हा 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 ते ऐकावं लागतं आपल्याला. श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री कृष्ण परमात्मा प्रगट झाली. देवकी वसुदेव गळगळा रडायला लागले. भगवान म्हणतात रडण्याचं कारण देवकी म्हणे बाळा तुझ्यासारखे फार पोरं झाले पण मूर्ख कंसाने सगळ्यांना मारलं, तो तुला सुद्धा मारेल. भगवान म्हणे मला नाही मारणार. म्हणे का बरं? पिताहमश जगतो माता धाता पितामहम वेद्यम पवित्रमंकार रक्षामयुजिरेवच. मी काळाचा काळ प्राणाचा प्राण, तो मरका मला मारू शकत नाही. पण आईची माया वेडी असते. ती म्हणे बाळ मूर्ख माणसं कोणत्या वेळेला कसं वागतील सांगता येणार नाही. ज्ञानोबारांनी वर्णन केलं. वारयाचे चालणे आगीचे जाळणे शेळीचे चरणे भल तैसे हो. वारयाचे चालणे. याच्याकरता कीर्तनात पेटी पाहिजे. नाही ती पेटी तर दानपेटी तरी ठेवायला पाहिजे होती. म्हणजे कोणी पैसा टाकता नाही जाणार मग. आता दानपेटीचीच गरज आहे पुढे आपल्याला. वारा कोणत्या दिशेने वळेल सांगता येत नाही. तसं नालायक माणसं कुठे किडे पडतील सांगता येणार. अग्नी काय जाळेल सांगता येत नाही. शेळी काय खाईल सांगता येत नाही. तसं बेकार अपप्रवृत्तीचे माणसं कुठे कसे वागतील सांगता येणार नाही. तो कंस आहे तुला मारेल. मग कृष्ण परमात्मा सांगतात माय तुला जर भीती वाटत असेल, तो मला मारेल असं वाटत असेल तर एक काम कर ना. म्हणे काय? करा ना एक काम. म्हणे काय? मला उचला आणि म्हणे आणि मला उचला बरं का. आणि म्हणे मला उचला. अरे मला उचला. नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला. फक्त पटकनी समजून घेत जा तुम्ही आता बरं का. एकच आहे माझं चालता बोलता राहतं, कळत न कळत राहतं बाबा. किती बारीक आहे कळत न कळत ते सांगतो तुम्हाला. ऐकून ठेवा कीर्तन. म्हणजे नारद एकदा स्वर्गात गेले. स्वर्गातनं खाली आले. अचानक एका दुकानदाराकडे गेले. किराणा दुकानदार बसला होता. नारद तिथे गेले. दोघांची काहीतरी चर्चा झाली. थोडा गुळ पाहिजे होता. नारद दुकानदारले इतकं बारीक ऐका ते सांगून राहिलो ना मी. बारीक ऐका असं चारदा म्हटलं ना मी. आहे तर चावडीवर दरोड आहे. शेजारला माणूस आहे सांग राहिला.
अरुण महाराज इथलं बारीक ऐकलं पाहिजे. हो त्याला मजा आहे. अजून सांगतो किती बारीक ऐकलं पाहिजे. मज्जा करू थोडीशी 2-5 मिनिटं. हा म्हणजे काय मी काय कपडा काढीन मजा करून काय किती बारीक ऐकलं पाहिजे ते सांगतो. एक ग्रस्त त्याच्या बायकोला म्हणे का हो? म्हणे काय लोक काही बी पाळा लागत म्हण मच्छी आपण बी काहीतरी पाळावा. ती म्हणे काय कोणी पाळ? तो म्हणे एकाने घोडा पाळात, एकाने कुत्रा पाळात, एकने ससा पाळात. ती म्हणे मग तुम्हाला काय मच्छी? तो म्हणे मत आपण बी एखादं माकड पाळावा. ती म्हणे नका एकशे ना. कळालं जरा अवघड आहे. उचला नंदाच्या घरी मला घेऊन जा. देवकी म्हणे बाळा दरवाजे बंद, रक्षपाळ जागे, हातापायामध्ये शृंखला, आम्ही पूर्ण बंधनात, तुला कसं काय घेऊन जाऊ? म्हणे फक्त मला उचला, बंधनात येत वाचतोय. उचलीला कमळापती, चला पुढे. पायाची बंधने गळती. निघाले. वातावरण कसं होतं भगवान शुकदेवजी महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. काळोख पसरला होता, रात्र होती, वद्य पक्ष होता, मंद मंद पाऊस चालू होता, हळूच वारा वाहत होता, शेषाने फणा केली होती, ढगांचा गडगडाट चालू होता, लख्ख विजेचा प्रकाश पडत होता. अशा भयावह वातावरणामध्ये बंदीशाळेकडे पाठ केली. गोकुळाच्या दिशेने प्रवासाला प्रारंभ झाला. पुढे चालता 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 यमुना माय आडवी आली. यमुना नदी आडवी आली. यमुनेला असं वाटलं की अगं माय आज माझ्या पात्रातनं जगाचा बाप जात असेल, अगं माय आज माझ्या पात्रातनं जगाचा बाप जात असेल तर त्याच्या दर्शनाला मी अपात्र का राहावी? माझी पण पात्रता वाढवली पाहिजे. असा पाय टाकला पाण्यामध्ये. यमुनेला वेगळेपणा जाणवला. पाणी वरती व्हायला लागलं. गुडघ्या इतकं पाणी, थोडं पुढे गेली कमरे इतकं पाणी, अजून पुढे गेली इतकं पाणी, अजून पुढे गेले छाती इतकं पाणी. वसुदेव म्हणतात पात्र होतं भलतं चौडे आणि पाणी तर पुन्हा वाढते. वसुदेवाची हिंमत कमी व्हायला लागली. एक एक शब्द ऐका आता. वसुदेवाची हिंमत कमी व्हायला लागली. ही अंतरे मी परमात्म्याने टोपलीमध्ये जाणून घेतलं. मी असं म्हणतो लायकीदार पोरं, इज्जतदार पोरं, सुसंस्कारी पोरं बापाची हिंमत कमी होऊ देत नाही. भगवान म्हणतात माझ्या बापाची हिंमत कमी व्हायला लागली का? पाणी वरती यायला लागलं. पाणी का वरती यायला लागलं? हिला माझ्या दर्शनाची लालसा असल्या कारणाने. लालसा हा तिकडचा शब्द आहे वृंदावनातला. लालसा म्हणजे इच्छा. बरं बरं. दर्शनाकरता मग कृष्ण परमात्म्याने दर्शन दिलं. कसं दर्शन दिलं? महाराज वर्णन करतात सगळं. पूर चढला चाट असंच ना प्रमाण. त्याशी लाविला अंगुष्ट, अंगठा लावला. बरं का? काय लावलं? तू आता मालेगावचा यस नव्हती, तू मालेगावचा आहे. अंगठा तो लावला देवानी पायाचा यमुनेला. तो उजव्या पायाचा लावला का जेवण्या पायाचा? डाव्या पायाचा लावला. उजव्या पायाचा लावलाच नाही. याला विधान आहे बरं का भागवतामध्ये. डाव्या पायाचा अंगठा लावला. पुन्हा माझं असं मत आहे दर्शन द्यायचं होतं देवाला तर फक्त अंगठाच कावर लावला? पुरा पाय लावायला पाहिजे होता ना. फक्त अंगठा कावर लावला? भगवान म्हणे तसं नाही. माझ्या प्रत्येक बोटाचं महत्व वेगळं वेगळं आहे. टाचेचं महत्व वेगळं आहे, खोलगड भागाचं महत्व वेगळं आहे, पुढच्या चवड्याचं महत्व वेगळं आहे. आणि बाबा मी आळंदीला असताना भविष्य पाहायचं शिकलो. काही माणसं तुमच्या चेहऱ्यावर भविष्य सांगतात, काही हस्तरेषेवर भविष्य सांगतात आणि काही माणसं पायाच्या बोटावर भविष्य सांगतात. महाराज मंडळी मी भविष्य चांगलं सांगतो बरं का, खरं सांगतो. मी भविष्य पाहायचं चांगलं शिकलो. एक म्हणे तात्या तुम्ही कीर्तन एवढं चांगलं करता तरी भविष्य पाहायचं का बरं शिकले? मी म्हणतो समजा हा धंदा बंद पडा तर एक पोपट घेऊ, आठ नाही भेटणार तर कासार खेळायला जाऊ. मग काय सांगू काय आता दुसरं काय सांगू? पायाच्या बोटावर भविष्य सांगतो मी. ज्याच्या पायाचे बोट एका रेषेमध्ये असतील तो माणूस कोणाला काही देतही नाही, कोणाचं काही घेतही नाही. ज्याचा अंगठा लांब असेल तो माणूस दाता राहतो. हे बोट ज्याचा लांब असेल तो माणूस कृपण राहतो. अंगली ज्याची उंच असेल तो माणूस थोडासा संशय राहतो. तू म्हणा पाय पाय राहणार. जाऊ द्या. अंगठा लावला, पाणी ओसरलं, कमी झालं, पलीकडे गेली.
यशोदामाई बाळंत झाले सगळं आपण रोज ऐकतो, भागवत बी झालं. विशेषतः मला असं कळलं की संस्थेतल्या एका नवीन मुलाने पहिल्यांदाच भागवत केलं, त्याचं अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे. आणि 3-3 तास सलग बोलत राहिला. कोण आहे मला माहिती नाही. वा 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 रे वा, मस्त काम केलं. फक्त भागवतात आई माझी तेवढं म्हणा नाही भाऊ. गोपीगीत म्हणायचं, भिक्षुकी गीत म्हणायचं, वेणुगीत म्हणायचं, भ्रमरगीत म्हणायचं, भागवतातले हे गीत म्हणायची. तेवढं गीत सोडून म्हणा, म्हणजे 100% कल्याण झाले विना राहणार नाही. विठ्ठल यशोदा माया बाळंतन झाली होती. हळद कृष्णाला तिथे ठेवलं, माया घेऊन निघाले. इकडे माया करे एकांत नामा म्हणे उठती दूत. तो काही प्रकार नाही. आता भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यावर गोकुळातलं वातावरण बदलून गेलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या गुढिया तोरणे करते कथा. आणि तुका म्हणे छंदे. भगवान परमात्म्याने छंद केले. काय काय छंद केले? भगवान परमात्मा प्रथम दशेमध्ये रांगायला लागले. वैकुंठ नायक रांगत असे, वैकुंठ नायक रांगत असे, सुख सांगत परिस्थिती, सुख सांगत परिस्थिती, तळवे तळ हात टिकीत डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान रांगू लागले. रांगणं हे पहिलं काम झालं बापू. पुढचं काम आहे रांगत रंगणी. चोरी तलोनी चौर्य कर्म करायला लागले. चोऱ्या करता 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 नाना घरी कन्हैयाने चोऱ्या केल्या. सगळ्या गवळणी त्रस्त झाल्या. यशोदेच्या घरी आल्या. अवघ्या मिळोनी गवळणी येती नंदाच्या अंगणी. यशोदेकडे आल्या आणि यशोदेला सांगतात, आवाज दिला यशोदेला, आत्या. काय आवाज दिला? आत्या. काय आवाज दिला? पूर्वी सुना सासवांना आत्या म्हणायच्या. आता आई. माझं काहीच म्हणणं नाही. वयोवृद्ध म्हातारे आजी तुम्ही आहात, तुम्हाला आई म्हणणं बरं वाटतं का आत्या म्हणणं बरं वाटतं? आत्या म्हणण्यातच खरा गोडवा आहे. आई म्हणणं म्हणजे 100% चोपडा रिटर्न. आत्या बाहेर या. आणि यशोदा माय बाहेर आली. काय म्हणता का पोरीनो? काय म्हणता म्हणे? याला जरा आवरा ना म्हणे. हवरिया वरिया पुला काना यशोदा म्हणे काय केले यांनी? इतकं बारीक ऐकलं पाहिजे. आत्ता बरोबर आऊत लागला आपला. असं नव्हतं आत्ता आऊत लागला. यशोदा म्हणे काय केलं यांनी? काय केलं म्हणजे यांनी हे केलं. मग गाराने गोळून सांग लागल्या. पहिली आली ती गाराने सांगून गेली. दुसरी आली धावत, याने गे बाय काय केली मात. पुढे काय? मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. दुसरी आली
तिसरी आली धावणी, याने गे बाय काय केली करणी, पतीची दाढी. हे सगळं आपल्याला ते जुनं सांगायचंच नाही ना. हा ते दाढीच करी टाकी तर काय दाढीनं सांगा ना. अजून एक गवळण आली. आत्याबाई घरात चोरा शिरला, यशोदा म्हणे माझं पोरग तसं नाही, पण तुम्ही विनाकारण प्रचार करतात म्हणे. का रे कृष्णा तू असं आहे का? तो म्हणे नाही, माझं बी मत आहे तुम्ही म्हणतात तसं, पण हे सगुण गुणाचं ताण आहे, यावं त्यावं चला पुढे. का रे कृष्णा तुझ्याबद्दल असा अपप्रचार का बरं? कृष्ण परमात्मा सांगतात, आई तू देवाची माय, पण तुला अजून बरंचच कळायचं बाकी. म्हणे काय? अपप्रचार केला जातो तो लायकीदार चांगल्या माणसांचाच, नालायकांचा अपप्रचार कधीच होत नाही. माणसं विरोधात जातात ते चांगल्या माणसांच्याच, नालायकांच्या विरोधात कोणीच जात नाही. आणि माणसा विरोधात जातात ते आपल्याजवळ मोठे झालेलेच, दूरचे कधी जात नाही. दूरच्या माणसानं काही घेणं देणं नाही. आपल्याच गाडीत फिरणारे आपला विरोध करतात. आजपर्यंत जेवढे घातपात झाले असतील ते जवळच्या लोकांनीच केले, लांबचे नाही करत बाबा. सांगतोच आता, ऐकत राहा. ते फासे पारधी राहतात ना, फासे पारधी काय करतात? ते यज्ञामध्ये आहुती टाकतात. मग काय करतात? पटकन बोला ना. लाव रे आले ओ. ते त्याला काय म्हणतात इकडे? सावत. फासे पारधीच म्हणा. मग एक फासे पारध्याने काय केले, ते तितीर नावाचे पक्षी घेतले. ऐकत राहा. तितीर नावाचे पक्षी घेतले आणि असं बाजारामध्ये दुकान लावलं. एक गिऱ्हाईक आला, तो म्हटलं का रे हे केवढ्या पक्षी हा तितीर? तो म्हटलं 50 रुपयाला. यातला कोणताही घेतला तर 50 रुपयाला. त्याच्या शेजारी एक पिंजरा होता गुरुजी. पिंजऱ्यामध्ये तोच पक्षी होता तिथं. ते गिऱ्हाईकाने विचारलं तो केवढ्याला? तो म्हटलं 500 रुपयाला. तो घेणारा म्हणे वजन तर सगळ्यांचं सारखं येऊ शकतो 250 ग्रॅम, पण तो कावर 500 रुपयाला? तो फासे पारधी म्हणे भाऊ तो मी शिकवलेला आहे, शिकवलेला. असं म्हणे त्याला काय शिकवलंय? त्याला हे शिकवलं, मी जेव्हा जंगलामध्ये तितीर पकडण्याकरता जातो, हे जेव्हा माझ्या हाती लागत नाही तेव्हा मी काय करतो, याला काढतो आणि असं त्याला सोडून देतो. हा सोडला की पळून जात नाही, पुन्हा आपल्या पिंजऱ्यात येतो. पण सोडल्याच्या नंतर काय करतो, तो आपला करुण स्वर काढतो, रडका स्वर काढतो. आणि त्याचा रडका आवाज ऐकला की त्याची सगळी भाऊबंदकी जमा होते आणि ते सगळे पक्षी जंगलात एकत्र आले की मग मी जाळं टाकतो, सगळ्यांना पकडतो आणि माझं असं दुकान लावतो आणि विकतो आणि सगळं भागवतो. तो म्हणणारा ऐकणारा म्हणे एक काम कर, हे 500 घे, तो दे म्हटले मला. त्याने तो पक्षी घेतला, 500 रुपये दिले. 1 मिनिट त्या पक्षाकडे पाहिलं भगवान बाबा. दुसऱ्या मिनिटात त्या ग्रस्ताने त्या पक्षाची अशी मान पिळून टाकली, तोडून टाकली. क्रूरपणाने मान, निर्दयपणाने मान तोडली आणि ती मान फेकून दिली. तो अर्धा पक्षी त्या फाशाच्या पारध्याच्या अंगावर फेकून दिला. तो पारधी म्हटलं, ए ग्रस्ता, अरे 500 रुपये दिले, तू घरी ने ना, तुझे मुलं बाळा खातील ना. घरी ते नेले पण तू याला घेतल्यावर मारून टाकलं. का मारलं? तो जे बोलला ते ऐकून घ्या. तो म्हटला या पक्षाला मारलं याचंच कारण आपल्या जातीला संपवणारे नालायक असे मारूनच टाकले पाहिजे. विरोध चांगल्याचा केला जातो. 2 तास या विषयाला बोलेल मी, ते बी ज्ञानोबारांच्या प्रमाणात सांगून बोलेल, मला वेळ नाही. कृष्ण परमात्मा सांगतात, आई अगं मी तसा नाही ग, हे लोक माझा विरोध करतात त्याला मी काय करू? पण कृष्णा
मला असं वाटतं ना, तू आता घरी राहण्याच्या लायकीचा राहिला नाही. म्हटले मग काय करू? उद्या सकाळी लवकर उठ, आपल्या गाई घे, उद्या जाई राना, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. चालेल म्हटले आई. कृष्ण परमात्म्याने आईची आज्ञा शिरसावंदे मान्य केली आणि आपल्या गायी सोडल्या. तेवढ्यात गोपाळ म्हणतात, देवा अखंड प्रत्येक अवतारामध्ये आम्ही तुझ्या बरोबर राहतो, तू आता आम्हाला सोडून गायी चालण्याकरता चालत, आम्ही काय करावं? तुम्ही एकच काम करा म्हटले, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांच्या गायी एकत्र झाल्या, गायी चालल्या वनाप्रती. गायी जंगलाच्या दिशेने निघाल्या. यमुनेच्या तीरावर गायी गेल्या. मुक्त कंठाने गायी चरू लागल्यात. त्यांनाही असं वाटलं असेल, कृष्ण परमात्मा जर आमचं रक्षण करणार तर आता कोणता कसाही पैदा होईल आमच्याकडे वाईट नजरेने पाहण्याकरता. नुसतं बीजेपीचं सरकार आल्याबरोबर घाबरायला लागले, तर तो प्रत्यक्ष होता तर काय भीती राहील का त्या गायींना? मला सांगा ना तुम्ही. गायी चरायला लागल्या. गायी चरता चरता पुढे प्रकार असा झाला, भगवान परमात्मा एका काळ्या दगडावर बसले. का ते काळ्या दगडावर बसले? त्याला फार महत्वाची मूर्ती मी गुरुदेव लक्ष्मण तात्या महाराज वळवाडेकरांकडे शिकलो. तात्या इतके विद्वान होते. या भागात ते तात्या मैथिनी, पण मालेगाव भागात तिकडे नाशिक जिल्ह्यात तात्या माहिती झोपेत वृत्ती प्रभाकर सांगायचे. तात्या झोपेत. आता 55,000 घेणाऱ्या वृत्ती प्रभाकर पाताळ आहे का घट्ट आहे ते माहिती नाही. मी बाबा माफ करा, दशमीला जाता, माघ शुद्ध दशमीला एका गावाला कीर्तन होतं सटाण तालुक्यात माझं, आणि तिथे संस्थेतले विद्यार्थी होते. त्यांना सहज विचारलं, कीर्तन करायला लागले, 4-4 वर्ष संपले होते त्यांचे. मी म्हटलं बाबा विचारसागर कोणी लिहिलाय हो? असं विचारलं त्यांना. विचारसागर कोणी लिहिलंय असं. त्यांना पंडित निश्चल दासजींचं नाव आलं नाही तर विचारसागरच्या काय प्रक्रिया सांगतील ते सांगा ना मला तुम्ही. तात्या झोपेत वृत्ती प्रभाकर सांगायचे. तात्या म्हणायचे, काळ्या दगडावर कृष्ण परमात्मा का बसला असेल? त्याची वेगळी वेगळी कारणे. खरं तर देवाला काळा रंग आवडत होता. काळा रंग त्याच्या आवडीचा आहे. आणि का त्याचा काळा रंग आवडीचा आहे? मुळात तोच काळा आहे. बरं, ठाईचाची काळा आहे, अनादी बहु काळा आहे. त्याला काळं सगळं आवडायचं. फक्त खडक दगडच काळा आवडला असं काही नाही. त्याला घोंगडी सुद्धा पांढरी आवडली नाही. खर तर मी अभंग घेणार होतो, कानोबा तुझी घोंगडी चांगलीच घेणार होतो. जाऊ द्या, चला जेवढं आलं जेवढं सापडलं तेवढं काय बरोबर आहे, वेळेचं बाण ठेवून. काळी घोंगडी त्याला आवडायची. काळ्या खडकावर परमात्मा बसले तर बसले. अजून भगवान शुभदेवजी असे लिहितात, बसताना एक गुडघा असं उंच केलं आणि त्याच्यावर दुसरा पाय देवाने ठेवला, म्हणजे निश्चिंतपणाचं लक्षण आहे. ते कर्तव्य संपलं बुवा, मला काही करायचंच नाही असं ते लक्षण आहे. पाय असा ठेवला आणि कृष्ण परमात्मा तिथून जागा सोडायला तयारच नाही. पण जर एखादी गाय दूर गेली तर कृष्ण स्वतः उठत नव्हते. पेंद्याला सांगायचं, पेंद्या आण रे ती वाळून, तू जाय रे, तू वाळून आण रे. असंच करायचे कृष्ण परमात्मा. जागा सोडित नव्हते. त्याला जागा सोडायची गरज काय आहे हे वेदांत येतो. आता जागा सोडायची गरज नाही, गोपाळांकडनं काम करून घ्यायचा. नंतर काय झालं बाबा, एक गोपाळ म्हणे, का रे
या ज्या वढाळ गाई आहेत, ओढाळ म्हणता ना इकडे, ये ओढाळ गाई आपल्या नाही तर म्हणे त्याच्याच आहेत म्हणे. कोणाच्या? कृष्णाच्या ओढाळ गाई. बरं, गाई जास्त त्याच्या ओढाळ आणि वळण्याकरता तो कधीच जात नाही, आपल्याला पाठवतो. हे काही बरोबर नाही भाऊ म्हणे. मग काय झालं, एकाने दुसऱ्याला सांगितलं म्हणे का रे गाई त्याच्यानं तो आपल्याला त्रास देतो. दुसरा पण त्याच्या नादी लागला. त्यांनी तिसऱ्याला सांगितलं, त्यांनी चौथ्याला सांगितलं. आणि माणसं वाईट प्रवृत्तीला लवकर आरी जातात. बरं का, बरं का विनिकरी, पाणी टाकलं असं खाली चढायला जातं ना. तो बिचारा नवीनच आहे, त्याला काही त्रास द्यावा मजा नाही. तो म्हणे विना धर तू ना, खालारा धावे पाणी, ज्ञानोबाला लिहितात. पाणी असं टाकलं की खाली जातं ना, तसं वाईट प्रवृत्ती माणसं लवकर स्वीकारतात. सगळे गोपाळ एका बाजूला आणि कृष्णाच्या विरोधात. अरे विरोध कोणाचा करावा, तिथं अक्कल पाहिजे ना. कोंबडी आणि हत्तीचा विरोध करायचा का? पडतं ना मी काय काय म्हणतो, तुम्हाला पडतंय ना. ते सगळे कृष्णाच्या विरोधात गेले आणि कृष्णाच्या विरोधात गेले. नुसते गेले नाही, ते कृष्णाच्या समोर आले. कृष्ण परमात्मा सांगतात, ए ती माझी गाय तिकडे गेली तेवढी वळवणार. ते म्हणे नाही जमणार. म्हणे का बरं? का रे म्हणे गाई तुझ्या ओढाळ आणि त्रास आम्हाला देतो. एक काम करा आसपास, म्हणे काय, तुझ्या गाई वेगळ्या ठेव आणि आमच्या गाई वेगळ्या ठेव. आणि मग ती गवळण जन्माला आली. कानवा 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 रे, कानवा 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 रे, कानोबा निवडिया पुली गोधने, निवडिया पुली गोधने, कानोबा निवडिया पुली गोधने, कानोबा निवडिया पुली गोधने, कानोबा निवडिया पुली गोधने, कानोबा निवडिया पुली गोधने. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने. भगवान म्हणे माझ्या गाई बाजूला करू का? तो म्हणे का, ते कारण सांगतो. 5 पोळ्या 3 भाकरी, दीड कानोला 1 पुरी, आम्हा धाडिले वरिल्या दुरी, आमची थकवुनी खासी शिदोरी. आम्हाला तिकडे पाडतो गाय वाळण्याकरता आणि आमची सगळी शिदोरी खातो. भलता भुकाळ हा नंदाचा पोरगा आहे आणि आमचं काय काय खातो. अरे माझ्या मी पण आता करुणी फराळ इतका खादोड आहे म्हणे हा. अजून काय काय खाल्लं, 5 पोळ्या खाल्ल्या, कानोले खाल्ले. किती कानोले? 1.5 कानोले खाल्लं. अजून काय खाल्लं? 3 भाकरी खाल्ल्या. बर, हे सगळं खाल्लं आणि आम्हाला थकवतो म्हणे. त्याच्यामुळे तुझ्या गाय बाजूला कर. दुसरा म्हणे ते कारण सोड रे, दुसरं एक कारण आहे म्हणे. काय? कानोबा ओढाळ तुझ्या गाई, होत्या नवत्या कळमाठाई, शिव्या देते तुझी आई. कानोबा कानोबा कानोबा, हे दुसरं कारण. परियशी सारंधरा, तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलो तुझी या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. हे सगळे कारण एकत्र केले. मग गोपाळ म्हणतात, ए कृष्णा म्हणजे काय, तू आणि तुझ्या गाई बाजूला, आम्ही आणि आमच्या गाई बाजूला. भगवान म्हणतात, का रे गोपाळांनो, मला बाजूला करतायत तुम्ही? ए ऐकत राहा, आता अभंगातला भाव आहे. मला बाजूला करतायत तुम्ही, असं नका करा रे. म्हणे काय, तुमचे नि बरा दिसत असे. हे पद दुसरीकडचे पण आपण आत्तापुरतं तिथे चिटकून देऊ, तिथे लागत नाही. पण आपल्याला काय, आपल्या आपल्या छंदा करता आनंदा करता तिथे तुमचे नि बरा दिसत असे, मला नका दूर करा रे. तो म्हणे चालणार नाही, इथून तो बाजूला हो, तुझ्या गाई पण बाजूला कर. भगवान म्हणे असं नका करा रे, असं नका करा रे. चुकला असेल तर माफ करा रे. ऐकत राहा. भगवान म्हणतात गोपाळांना, चुकला असेल तर माफ करा. जेव्हा कृष्ण परमात्मा म्हणे चुकला असेल तर माफ करा, मग यांना जास्त आली अजून.
नाही नाही चालणार नाही ते माफी बिफी काही नाही. तू आणि तुझ्या गाई फक्त आणि फक्त आता बाजूला घे. असं जेव्हा त्रागाने गोपाळ म्हणायला लागले तेव्हा कृष्ण परमात्मा हात जोडून विनंती करायला लागले. निष्ठी विनंतीने तर काकुळतीला आले अभंगाचं पहिलं टोक. काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, काकुलती तोहरी क्षणभरी निवडिता. देवाने असे हात जोडले आणि गोपाळा म्हणतात, गोपाळानो माफ करा, माझं चुकलं असेल तर मला दूर करू नका. नुसतं असं वर सांगतो बाबा. खरं तर हात जोडणे मोठ्याचं काम आहे का लहान्याचं काम आहे? महाराज तुमचं काय मत आहे? आपले महाराज गोलू महाराज तुमचं काय मत आहे? हात जोडणं लहान्याचं काम आहे का छोट्याचं काम आहे? एक झालं नाही का? बेवड्या बिंदावड्या एकच नाही का? हात मोठ्याने लहान्या पुढे का लहान्याने मोठ्या पुढे? लहान्याने मोठ्या पुढे. इथे परमात्मा यांच्या पुढे हात जोडतो, उलट नाही. का हात जोडावे देवाने? खरं सांगू, हात जोडण्याचे कारण 2-4 आहेत. जो मुळात मोठा आहे ना तो नेहमी हात जोडत राहतो, त्याच्यात त्याचा मोठेपणा दडलेला राहतो. जे मुळात लहान आहेत ना ते कधी वाकायलाच तयार नाही, कुठे हातच जोडत नाही. जो लाटणी आयुषा न लवे, इतके ताट राहतात काही काही बाबा, अर्धा धारी पाठ पाठ पण इथला ताट वाकतच नाही. गोलुमारचे लाटणं माहिती ना तुम्हाला? दोन्ही बाजूला जाड, मध्ये असं उलट झालं रे, मध्ये बारीक आणि दोन्ही बाजूला याच ना नावली गे रे तदा जय करतो तालुका. लाटणं सगळ्यांना माहिती, ते काय एवढं नवीन आहे का लाटणं? आणि कस काय माहिती पडतं? एक बाई संध्याकाळी एका घरी लाटणं घ्यायला गेली. ताई म्हणे काय करता म्हणे? चपात्या करू राहिली म्हणे. का तुमचं लाटणं द्या म्हणे थोडस. आणि माय म्हणे तुझं लाटणं. हे राव दारू पिऊन होतात म्हणे, मारून मारून बुडून गेलं म्हणे. ती म्हणे लगेच आणून दे, यांचा वेळाचा टाइम झाला म्हणे. म्हणजे कळलं का मला काय म्हणायचं? लाटणं बाबा असं वाकेल पण मोडणार नाही. असे काही बेकार माणसं आहेत ना. अरे हात कोण जोडता आपल्या पुढे, तो तर विचार केला पाहिजे ना तुम्ही. हे गोपाळ काही विचारच करे ना. भगवान म्हणतात, अरे मी पाया पडतो पण मला दूर करू नका. आमचे तात्या म्हणायचे भगवान कन्हैयाने काय यांच्या पाया पडावे? तर देवाला एक सूत्र माहिती होतं, ते सूत्र आपल्याला माहिती असलं पाहिजे. काय? दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरम. नालायक नागोदर राम राम करा, नाही ते किडे पाडून टाकतात. दात नंतर घसायचे. हे भाऊ होट बी पाजा आणि बोट बी पाजा तर मेळ लागतो, नाही ते मेळ लागत नाही. ते जाऊ द्या, बाबांना कळलं असेल ते फक्त.
पाया पडतो, मला दूर करू नका. तरी गोपाळ म्हणतात नाही चालणार, नाही चालणार. भगवान म्हणे असं करू नका रे, तुमच्यात राहण्याची मला सवय लागली, तुमची मज लागली सवय, मला सवय पडली. माणसाला एकदा सवय पडली का सवय पडायला पाहिजे. फक्त तुमच्यात राहण्याची मला सवय लागली, मला दूर करू नका रे, दूर करू नका. मग जेव्हा कृष्ण परमात्मा विनंत्या करायला लागले अरुण महाराज, तेव्हा त्या गोपाळांना वाटतं पाय आपल्या विना आहे कोण रे याला, आपल्या विना आहे कोण राहिला, म्हणून आपल्यात डोकं घालतो, नाही म्हटलं तरी डोकं घालतो आपल्यात, असं वाटायला लागलं. हा त्यांचा शुद्ध गोड गैरसमज होता. मग भगवंताला यांचं मत कळलं, अरे तसं काही नाही, तुम्हाला वाटतं मला कोणी बोलवत नाही, असं काही नाही बरं का, मला बोलवणारे एक नाही फार आहेत, आणि जे फार आहेत ते असे किरकोळ किरकोळ नाही, फार थोर थोर आहेत, असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या आणि बोलविती बार, बोलविती बार, आणि बोलविती बार, बोलविती बार, बोलविती बार, आणि 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 बोलविती बार, बोलविती बार. खर तर सत्पुरुषांनी केलेलं काम प्रारंभी लोकांच्या ध्यानात येत नाही, पण 10-20 वर्ष 36 वर्ष गेली की असं पीक आलेलं लोकांना डोळ्याला दिसतं. हे पीक हे बाबांनी केलेलं काम आहे. आणि महाराज भगवान महाराज सगळेच विद्यार्थी केले म्हणजे ते आपल्याला आयुष्यभर मानतील असं काही नाही. तुम्ही तो समज काढून टाका. काही बेकार लोक देवाला झाले नाही, एवढं काही विशेष नाही. आणि कोणीतरी विरोध केल्याविना आपलं जीवन उजळत नाही, हे पण ध्यानात ठेवा. भगवान महाराजांचा माझा कधी दिवस संबंध ते सांगतो तुम्हाला. वाटतं 87-88 साली त्र्यंबकला दिंडी घेऊन यायची, पायी पायी दिंडी. 87-88. गोल महाराज तुमचा जन्म कधी झालाय? बोलतात उशिरा होणार. 87 चावली राहिलो मी, 87 न 87-88 ला महाराज दिंडी घेऊन यायचे. आणि अचानक एका गावाला भेट झाली होती. मला वाटतं कोणतं गाव होतं बाबा? सावकारवाडी. शिरसोंडी नावाच्या गावाला एका सरपंचाकडे दिंडी असायची. वारले ते सरपंच पवार. आणि माझं कीर्तन होतं. दुपारी कीर्तन ठेवलं, मी अभंग घेतला. त्या दिवशी संत संगतीचे काय सांगू शकू ते पण माझ्या ध्यानात आहे. मी सगळं ध्यानात ठेवतो. कोणत्याच गावाच्या अभंग लक्षात नाही असं नुसते अभंगच नाही, सगळं ध्यानात ठेवतो. आणि तिथून बाबा आणि म्हणजे काय समानशीले व्यसनेषु सख्यम असं आज वचन आहे. ते सुभाषितकारांचं मत आहे. तेव्हापासून बाबांना आम्ही जवळ आलो. नंतर 2015च्या कुंभमेळ्यात आमचं बोलणं झालं होतं की बाबा तुम्हाला महंतपदी दिली पाहिजे असं. नंतर बाबा नाही म्हटले, नका म्हणे महाराज, मला मोठेपणा नका. खरे मोठे ते असतात ना, ते मोठेपणापासून दूर राहतात, ते खरे मोठे असतात. मी म्हटलं नाही, असं चालणार. तुमच्याकडे सगळे आयुष्य, साधना, भक्ती, परोपकारी जीवन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे, तर तुम्हाला महंत करायचं म्हटलं. बाबा नाहीच म्हटले बऱ्याचदा. नंतर 2-4 महिन्यांनी मला वाटतं चाळीसगावला एक कीर्तनाला आले होते, इथून गाडी भरून कुठेतरी कोणत्या तरी गावाला हिंगोण्याला. मग तिथे चर्चा झाली, पुन्हा होकार दिला आणि मग ते नियोजन झालं. तेव्हापासून बाबांचा माझा संबंध आहे. आणि तुमच्या
माळी समाजाकरता जाता जाता एक महत्वाची बाब सांगून जातो. कुंभमेळ्यामध्ये 2003ला सगळे खालचे स्थापन झाले. त्याच्या अगोदरच शाही स्नानाचा अधिकार वारकऱ्यांना नव्हता. माझ्या अगोदर 99 साली एका माणसाने अधिकार मिळवला, त्यांचं नाव चराटे महाराज. त्याच्यानंतर देतच नव्हते. मग 2003च्या कुंभामध्ये साधू समाजाचं स्वतंत्र न्यायाधीश कोर्ट असतं, तिथे आपण थोडीशी धाव घेतली, प्रयत्न केले आणि मग 5 खालचे स्थापन केले. त्यात नामदेव महाराजांचा खालसा एक आहे, तुकोबरायांचा खालसा एक आहे, एकनाथ महाराजांचा खालसा आहे, निवृत्तीनाथांचा खालसा एक आहे आणि ज्ञानोबारायांचा खालसा. असे पैकी नामदेव महाराजांचा खालसा माझ्याकडे आला आहे. आणि त्यावेळेला 2003मध्ये एका साधूने, त्या साधूंचं वय तेव्हा 103 का 4 होतं, त्या साधूने तेव्हा नामदेव महाराजांनी कुंभमेळ्याचं नेतृत्व केलं होतं. ताम्रपट आपल्याला दिला त्यांनी. आणि मग महाराजांकरता मी आज सांगतो, हे 5च खालचे कुंभमेळ्यामध्ये येत्या 2027च्या कुंभमेळ्यामध्ये आमचं असं नियोजन चालू आहे. लवितकर असेल, अमृत जोशी असेल, मी असेल, के एल पाटील असतील, आमचं असं नियोजन चालू आहे की जेवढे संत झालेत आपले, प्रत्येक संताचा एक एक खालसा कुंभात असला पाहिजे आणि एक एक खालसाचा प्रमुख असला पाहिजे. त्यात सावता महाराजांचा स्वतंत्र खालसा स्थापन करायचा आणि खालसाचे प्रमुख आपले भगवानदास महाराज. या गोष्टी ज्याला माहिती आहे ना त्यांनी सांगितल्याच पाहिजे. स्वतः माणूस स्वतः सांगत नाही मी काय मोठं आहे, असं लोकांनी सांगितलं पाहिजे. हिरा मुखसे ना कै लाख हमारा मोल. हिरा स्वतः सांगत नाही, दुसऱ्यांनी गारगोट्यांनी सांगितलं पाहिजे ना हे हिरे आहेत. असं मालेगावचे प्रशांत हिरेंनी सांगत नाही, हे बाबा हिरे आहेत बॉस, आम्ही सांगितलं पाहिजे ना. आज तू भगवान म्हणतात गोपाळांनो, तुम्हाला असं वाटतं तुम्हीच आहेत मला बोलवणारे, मला बोलवणारे फार आहेत, फार आहेत. आणि ते मी किरकोळ नाही, थोर आहेत. म्हणजे कोण कोण? योगी मला बोलवतात, जपी मला बोलवतात, तपी मला बोलवतात, संन्यासी मला बोलवतात, परमहंस मला बोलवतात, ब्रह्मवेत्ते मला बोलवतात, हे सगळे मला बोलवतात, पण मला ते आवडत नाही ना. कसा म्हणताय? मी त्यांना आवडतो. एखाद्या गावातल्या लोकांनी असं विचार करू नये या बोला आपण बोलवले ना, कोणीच बोलवणार नाही असं काही नाही. अख्खा महाराष्ट्र पडेल अजून बोलवणारा, तसं काही मानून घेऊ नका. तसं भगवान म्हणतात, ए बावड्या हो गोपाळांनो, तुम्हाला असं तुमच्या विना मला कोण नाही, मला बोलवणारे फार आहेत, पण मी एक अशी अडकून गेली. म्हणे काय? तुम्हाला मी आवडतो, मी आवडत नाही तुम्हाला, मला तुम्ही आवडता. जे बोलवतात त्यांना मी आवडतो, ते मला आवडत नाही ना. अनेक बोलू ती फार बहु थोर न आवडती, ते मला ना आवडत नाही. पण तुम्ही मला आवडतात का बरं? तुमच्या ठिकाणी एक गुण आहे. कोणता गुण आहे? भाविक त्यांची आवडी मोठी. तुम्ही भाविक आहात आणि मला फक्त भाविक पण आवडतो. तुका म्हणे मिठी घाली सवी, तुमची मज लागली सवी, ठायची नवे नवंगडी, विठोबा रखू माई. जय विठोबा रखू माई, विठोबा रखू माई.
रात्रीच्या कीर्तनाचं असेल ना उचलून घेत जाय असं धंदा पाणी भाविक त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली सवी. समाजाला पण ढोंगी लोक आवडत नाही, भाविक आवडतात. बसा. अभिमानी वेगळे आणि दांभिक वेगळे असा फरक आहे का. दंभ वेगळा आणि अभिमान वेगळा. ही प्रक्रिया सांगाल मला वेळ नाही, पण थोडं 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 असं सांगून राहिलो मी. अभिमानी वेगळा आणि दांभिक वेगळा बरं का महाराज मंडळी. आपण ऐका, अभिमानी कुणाला म्हणतात, मला येतं खरंच येत असेल आणि आल्याने जो फुगत असेल त्याला अभिमान असे म्हणतात. येतं आणि आल्याने जो फुगत असेल त्याला अभिमान म्हणतात. पण काहीच येत नाही पण दाखवतो फार याला दांभिकपणा म्हणतात. भगवान परमात्म्याला दांभिकही आवडत नाही आणि अभिमानी आवडत नाही, भाविक आवडतात. तुम्ही सगळे गोपाळांना भाविक आहेत, गोपाळांचं समाधान केलं. भगवान परमात्म्याने फक्त गोपाळांचं समाधान केलं असं नाही, गवळणींचंही समाधान केलं. 1 मिनिटात सांगून जातो, संपलं कीर्तन. याच्यानंतर पुढच्या वर्षाचं नियोजन आहे आणि आपल्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी क्रांती केली भगवद्गीतेच्या बाबतीत, त्यांच्याबद्दल मला बोलायचे. बरोबर आहे ना बाबा. गवळणींचंही समाधान केलं देवानी. सगळ्या गवळणी वृंदावनात आल्या पाहिजे म्हणून देवानी काय केलं, बासरी घेतली, ओटावर ठेवली, हवेचा प्रेशर दिला, अंगुली निर्देश केला आणि वाजवली. बाजे मुरलिया बाजे रे अशी वाजवली. ती वाजवायला टाइम नाही आता. तो स्वर गवळणीच्या कानावर आदळला. सगळ्या गवळणी वेड्या झाल्या. अगं माय कोणी वाजवलं असेल. एक म्हणे त्याच्या विना कोण वाजेल, मग चला ना त्याच्या घरी. एक म्हणे, दुसरी म्हणे घरी नाही तो म्हणे, मग त्याच्या आईने त्याला गाई चालण्याकरता पाठवलेलं आहे. असं कुठे, वृंदावनात. चला ना मग तिकडे. सखे वृंदावनी जाऊ ग सखे, मुरलीधरा पाहू ग. तिथे गेल्या. कन्हैया वाजत होते. हळू चेक गेली. कृष्णा नको वाजव श्री हरी मुरली. एक म्हणे वाजव धीर से बजाना, हळू वाजव म्हणे. एक म्हणे कशी बी वाजव, बंसरी बजाय गिरीधारी. एक म्हणे अनेकांनी वाजवली पण असा काही आवाज आला नाही भो. आहार सावरिया कैशी वाजवली मुरली. एक म्हणे देवा कोणी किती पण बंद करायला सांगितलं तर तू बंद करू नको म्हणे. म्हणे का बरं, त्यात माझा स्वार्थ दडलेला आहे. म्हणे काय स्वार्थ आहे. मुरलीवर माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे. चला गवळींचं समाधान केलं. इतकं वेळ कोणाला आता. गोपाळांचंही समाधान केलं. जाऊ दे आता. आणि कृष्ण परमात्म्याने काला करायचं ठरवलं. भगवान म्हणतात का रे गोपाळांनो तुम्हाला भुका लागल्या का. एक म्हणे मग भुका तर लागल्याच आहेत देवा. म्हणे मग भुका जर लागल्या असतील तर आता एक काम करा, मागचं वैर सोडा आणि सगळ्या गायी एकत्र करा. भगवान परमात्म्याने गोपाळांना, गोपाळांनो चला चला वळू गाई बैसोजे वेकट आहे. काय काय वाळायला सांगितलं. गाई. नुसत्या गायीनी वळू. अरे वळू बी सांगायची तटे. चला वळू मग गाई पुढे. काय कीर्तनकार कोणता काय असताना कलाकारांशी तो खेळता मिळता असला पाहिजे. मी फार वेगळा आहे तुम्ही फार वेगळा, ही वृत्ती त्याची नसली पाहिजे. सहमत असावं. कला कीर्तनकाराचे प्राण आहेत कलाकार बरं का. काही कलाकार मानत नाही कीर्तनकार. या कलाकाराने प्रमाण म्हटलं का ते कीर्तनकार म्हणतो. अरे बंद करा, त्याला माहिती आपली कॅशेट गुती दे येते पाठ करत राहतात. आणि मग
भगवान परमात्म्याने सगळ्या गायी एकत्र केल्या, कळंबाच्या झाडाखाली गायी बसवल्या. विभ्रद्वेणू जठरपटयो भगवान शुकदेवजी वर्णन करतायत. हो गोपाळांनो बसा म्हणे, पण कसं बसा? भक्त भक्त पुढे, मोठे मागे, मोठे मागे, मोठे मागे, मोठे मागे. ज्ञानी परमहंस सगळे लांब लांब राहा. भक्त समे प्रिया मला फार प्रिय, ते जवळ बसा. सगळे जवळ बसले. ब्रह्मादी देवांना दुर्मिळ प्रसाद कृष्ण परमात्म्याने हातामध्ये घेतला आणि तो काला आपल्या सवंगड्यांना उदात्त अंतकरणाने प्रदान केला. तोच काला आपलीही जीवदशा संपून शिवदशेमध्ये विलिनीकरण होण्याकरता ही क्रांती महाराष्ट्रामध्ये ज्या महात्म्याने केली, स्वानंद सुखनयोशी जोग महाराजांच्याच पवित्र करकमलाने तो काला आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणा पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.